नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 7,200 पदांकरिता पोलीस भरती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅश कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॅमन मॅगसेस पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारची उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे
गतीच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4 अंश सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळालेले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श श स या वर्णाचा काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पैनगंगा आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे? लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणते सहकारी राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजांचे शहर औरंगाबाद
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री विस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असेल? पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1708 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यात मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कानेरखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाई शहराचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? वाई शहराचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रास्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा कोणी केली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत अंमलात आणली? कोणता
इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत अंमलात आणली, तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली, तर ऑप्शन क्रमांक 1 सात पाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती, तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विव्हियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅश यांनी रचले आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅशनी रचले आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला, तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक कामगार संघटनेची स्थापना केली. डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक कामगार संघटनेची स्थापना केली, तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली. सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली, तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण. स्वातंत्र्य भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण, तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंट बॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले, तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते, तर ऑप्शन क्रमांक 4 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तमानपत्राची स्थापना केली, तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली, तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश होते. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश होते, तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 संवाद कैमुदी कोणाशी संबंधित आहे. संवाद कैमुदी कोणाशी संबंधित आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले, तर ऑप्शन क्रमांक 3 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गोग अगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत. गोग अगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत, तर ऑप्शन क्रमांक 2 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला, तर ऑप्शन क्रमांक 1 चौदार तळे सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते, तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजवटी येथील पहिले हुतात्मा कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 देवप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 निफाड म्हणजेच नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? निफाड म्हणजेच नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कृती निबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅशच्या क्रांतिकारकांनी जॉक्सनचा वध केला. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅशच्या क्रांतिकारकांनी जॉक्सनचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 2 अनंत कानेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत चळवळ करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅशदेशांनी सुरू केली. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅशदेशांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफर खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंदिर प्रवेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केला? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडोकेश कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल.